बीपी शुगर हे होतेच. बीपी शुगर आणि 2 वेळा अटॅक आला होता. आणि एवढे मोठे पाहुणे आले होते की त्याच्यापासून खूपच त्यांना त्रास व्हायचा अगदी. गॅस पित्त हे होतेच. मग याच्यामुळे आम्ही इतकं हैराण झालो होतो. 2 वेळा त्याने ऍडमिट केलं होतं. कारण पहाटेच्या वेळी असंच झालेलं होतं. आणि दोन्ही वेळा त्याच्यातून त्यांना 2 ब्लॉकेजेस मिळाले होते आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात होते ते ब्लॉकेजेस. आणि ऍडमिट केल्यावर मध्ये त्याच्यावर उपाय झाले चालू होतं. दुसऱ्या वेळी सुद्धा पुन्हा एकदा आला अटॅक असा. आणि त्यावेळी आम्ही खूप अगदी म्हणजे हैराण झालो होतो. मग आणि पित्त गॅस हे सारखे अगदी असायचं. काही म्हणजे खाल्लंच. रविवारचं नॉनव्हेज खाल्लं की झालंच ते पित्त. माझं कसं मी एक टीचर होते, पण पाणी किती खावं, काय खावं याबाबत आम्हाला ज्ञान नव्हतं. एक टीचर असून सुद्धा. तसं किचन शॉपिंग काय असावी हे आम्हाला इथे आल्यावर कळली. पाण्याचं इंटेक कळलं. तुमचं वेगवेगळ्या याच्यावर आपल्याला जे ज्ञान मिळतं ते उत्तम प्रकारचं ज्ञान मिळालं. आणि हे सगळं ज्ञान मिळाल्यामुळे आम्ही आज सकाळी वर्कआउट मी कधीही वर्कआउट केलेला नव्हता. फिरायचं फक्त जाऊन चालायचं. पण ते कसं गोष्टी करत प्रत्येकाची त्यामुळे त्याचा काहीच उपाय होत नव्हता. त्यापासून ते स्कूल असल्यामुळे वेळ द्यायचा नाही. काम जास्त आणि हे कमी व्हायचं माझं. त्याचप्रमाणे सकाळी वर्कआउटने मी आता इतकी फ्रेश असते, इतकी एनर्जेटिक असते की मी सकाळी जी 5 वाजता उठते ती सर मी रात्री 11 वाजेपर्यंत फुल डे वर्कआउट मध्ये असते. वय किती आहे आपलं मॅडम? 72. 72. असं म्हटलं जातं की स्त्रियांना वय खरं विचारलं 72. तो यंग 72 मध्ये तुम्ही वर्कआउट करतात आता. येस. आणि ओके. खूप छान वाटतं. म्हणजे खरोखर परमेश्वराने वरदान दिलेलं आम्हाला आता म्हणजे जगण्यासाठी. आणि तुमच्यासारखे सगळे लीडर्स मिळाले, तुमची लेक्चर मिळालं आणि मी आनंदी आहे, हॅपी आहे. माझे मिस्टर सुद्धा खूप चांगले आहेत. अजून एक प्रश्न, किती किती वर्ष तुम्ही जॉब केलं मॅम? मी 32 वर्ष. 32 साल. देखो, आई डू रिस्पेक्ट, 32 साल इन्होंने लोगों को